फ्रेंड्स, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. खरोखर हा आनंद सोहळा आहे की मला यांच्या माध्यमातून आज तुमच्या सर्वांच्या समोर याची ही संधी मिळालेली आहे आणि मी यांचा मनपूर्वक आभारी आहे की यांनी मला ही संधी दिलेली आहे. मित्रांनो, हल्ली वातावरण जरा बिघडत चाललेलं आहे, चिघळत चाललेलं आहे. वातावरण कुठेही कसंही फिरतोय. पूर्वीची गोष्ट वेगळी होती, पण हल्ली काहीही चाललंय. नुसतं पेटे हातात घ्या आणि भजन गायला सुरुवात करा म्हणजे तुमचं काम झालंच. एवढा सोपा मार्ग आहे. पूर्वी जाम मेहनत करावी लागत होती लवर बनायला. कसरत, एवढी कसरत करायची तेव्हा जाऊन हसरत पूर्ण व्हायची. पण आता असं आहे का नुसतं पेटी हातात घ्या, यागू यागू आणि लगेच चालू. ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो. हे चालत राहणार आहे. पण एक गोष्ट सांगतो, मला स्पेशली इन्स्ट्रक्शन दिले होते माझे जे मित्र आहेत त्यांनी, की बाबा तुम्ही स्टँड अप करा, तुम्ही स्टँड अप करायचा, मिमिक्री करू नका, तुम्ही स्टँड अप करायचा. मी बोललो अरे बाबा स्टँड अपच करतोय, मी लोकल मध्येच आलोय, स्टँड अपच करतोय मी. नाही 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 तसं नाही तसं नाही, पण तुम्ही ना काय करायचं ते आपलं ते स्टँड अपच करायला पाहिजे, स्टँड अपच झाले पाहिजे. अहो मी व्हेजिटेरियन आहे, व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन आहे मी. नाही नाही पण तसं नाही हो, तुम्ही ते स्टँड अप मध्ये. अहो तुम्हाला माहिती आहे का, मला काही येत नाही, राजकीय काही माहिती नाही, मी इलेक्शनला उभं राहिलो, स्टँड अपच करतो ना. पण तसं नाही हो, तसं नाहीये. म्हणजे स्टँड अप करा, असं मिमिक्री करू नका, स्टँड अप मध्ये करा. स्टँड अप करायचं आहे. आता मी शेवटचा सांगतो, माझं लग्न झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जगत असतो. मित्रांनो, हसणं हे खूप गरजेचं आहे आणि हसण्यासाठी काही विषय स्पेशल असे लागत नाही. विषय आम्ही शोधत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बरेचसे असे किस्से असतात, काही गोष्टी अशा अचानक घडतात, त्याच्यामधूनच हास्य जे याची निर्मिती होत असते. आता आपल्याकडे एक पद्धत आहे, सर्व लेडीज जमतात आणि मस्त आपापल्या नवऱ्याची नावं घेतात, अशी एक पद्धत आहे. तर मी ते पाहिलं होतं. तर आता लेडीज सर्व जमलेले आहेत, पहिली बाई आलेली आहे, ती जमवाजमवी करते आणि कार्यक्रमाला सुरुवात होते. सुंदर अशी बाई आलेली आहे. आली का सर्व? बापरे, तो टकलू पण आलाय. चला ठीक आहे, कोण येते पहिला? तू येतीस, तुझं नवीन लग्न झालंय ना. ये लवकर ये. पहिली बाई आली, तिचं नवीन लग्न झालं, ती कशी आली? क्या बात है, क्या बात है. बाई काय झालं, काय झालं? हसू नका, ही 1970ची बाई आहे. आत्ताच्या मुलीला सांगितलं तर लगेच येते. कुणाचं नाव घ्यायचंय? काय कुणाचं नाव घ्यायचंय? म्हणजे आहे तरी किती? अशा परिस्थितीमध्ये आता ती नाव घेते. केळीचं पान. बाई पत्रावळे वाटतेस? नाव घेते. केळीचं पान की नाही चुरचुर फाटते. केळीचं पान चुरचुर फाटते आणि गोविंदाचं नाव घेतलं की कसं कसं वाटतंय. दुसरी बाई उभी होती, तिला कोणीतरी सांगितलं बाबा नाव घे. तिचा नवरा वरती गेला, त्याची टँक होती अशी मोठी, सर्व पेट्रोल कॅरोसिन देशी गावठी सर्व वरती गेला. त्या बाईने दुसरं लग्न केलं. तर दुसरं लग्न केल्यानंतर ती पुढे आली, तिने नाव कसं घेतलं? मला घ्यायचंय. काय नाव? मग घ्या.
लिंबाच्या झाडाला बाई लिंबाचा झाड असा असतो का सरळ उभी राहा गप्प बसा लिंबाच्या झाडाला की नाही हिरवा हिरवा पाला लिंबाच्या झाडाला हिरवा हिरवा पाला आणि सका पाटील गेला लगेच तुका पाटील केला तिसरी बाई उभी होती तिसरी बिचारी युपी वाली होती तिला काय माहिती नव्हतं विषय काय चाललाय आता युपी वाली बाई तिला काय माहित विषय काय ते काय ती पुढे आली कोणीतरी धक्का दिला तिला आणि ती पुढे कशी आली हळूच आली एकदम हला 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 कितना आले गए जरा खड़ा रहो हला 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 क्या हो रहा है अरे अपने पति का नाम लो सब लोग पति का नाम ले रहे पति का नाम हम पति का नाम नहीं लेता पति का नाम नहीं लेता पति का नाम लो सब लोग लेते आपले महाराष्ट्र मध्ये अशी पद्धत आहे नवऱ्याचं नाव घ्या अच्छा 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 आगे 5 रथ पीछे 5 रथ बोलो कितने रथ दशरथ दशरथ पूर्वक यही तो उनका नाम है एक बाई अजून उभी होती तिला काय भुतडकी झाली का काय झालं ती पुढे कशी आली एकदम मला घ्यायचंय काय नाव मी रात्रंदिवस घेते काय त्यांचं नाव नाव घ्यायला सुरुवात केली तिने चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे चांदीच्या ताटात मटणाची तुकडी त्यांचं नाव कसं घेऊ रात्री झाले वाकडे फ्रेंड्स हसणं गरजेचं आहे आणि खरोखर रविवारचा दिवस असतो तो एंटरटेनमेंटचा दिवस असतो मी पण विचार केला बाबा काय करायचं आता यार चला रविवार आहे जेवण बिवण आपणच बनवूया मस्त पैकी मस्त जेवण बनवायला सुरुवात केली जेवण बिवण सर्व तयार केलं जेवायला बसलो तर एवढ्यात मित्र आला समोर अरे काय रे प्रवीण अरे काय यार अरे रविवारच्या दिवशी यार अरे काय हे काय तू जेवण करतोस यार हा बायको आहे ना बायकोला सांगायचं ना जेवण करायला तू 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 जेवण करतोस यार असं काय म्हटलं यार आठवड्याभर मी काय काय खातो मलाच माहिती आहे एक दिवस तर चांगलं जेवू दे मित्रांनो आपण जीवनामध्ये हास्य हे शोधत असतो आणि ते कुठेही मिळत असतं आपल्याला फक्त आपली पाहण्याची तयारी पाहिजे आता ट्रेन मधून आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा काहीतरी एक एक कहाण्या किस्से होत असतात ट्रेन मधून प्रवास करतो माणूस आता चाललेला आहे तेवढा टीसी आला चला तिकीट दाखवा चला तिकीट दाखवा तुम्ही कोण तुम्ही आहे कोण मी टीसी आहे दिसत नाही का तिकीट दाखवा चला तिकीट दाखवा तुम्ही टीसी आहे तुमच्या सर्व्हिसला किती वर्ष झाले माझ्या सर्व्हिसला 20 वर्ष झाले तुम्ही तिकीट दाखवा 20 वर्ष झाले अजून तिकीट बघितलं नाही का अशा परिस्थितीमध्ये एक माणूस गावी चाललेला आहे पण अचानक काहीतरी त्याचा सामान खाली राहिला तो परेशान झालाय अरे अरे देवा काय करू रे बाबा माझं सामान राहिलं खाली अरे कुठे अरे काय करू काय तिथे एक शाणा होता जास्त ओरडू नकोस काका ते साखली ओढ गाडी थांबेल साखली ओढ ओढ लवकर ओढ कुठं आहे रे कुठं आहे खाडकरण एक झापड पडला अरे कशाला मारतो मला मी साखली ओढते गाडी थांबवते तू साखली ओढतोय का माझा नाडा ओढतोय अशा परिस्थितीमध्ये प्रवास चाललेला आहे सुंदर असा तो प्रवास चालला होता मस्त प्रवास चालला होता मी दिल्लीला चाललो होतो कार्यक्रमाला आपला मस्त कार्यक्रम होता एक तो वरती एक आंटी झोपलेली होती ती विचित्र आवाज काढत होती एकदम झोपलेली होती गाढ झोपेत बोलू आवाज कसला आहे हॉरर शो सारखा आवाज येत होता म्हणजे असे घोरणारे पण असतात काही लोक असतात की ते एकदम प्रेमाने एकदम आरामशीर एकदम असं काही लोक असतात त्याचा आवाज सुद्धा येत नाही सायलेन्सर लावून असतात काही लोकांचं हसणं असं आहे जसं रावण असतोय एकदम डेंजर
काय लोक लेडीज लोक आहे ना जोक्स ऐकतात आणि 3 दिवसानंतर त्यांना किचन मध्ये आठवण येते चपात्या लाटताना. असं हसण्याची पद्धत आहे. काय लोक हसतात असं वाटतं हसतायत का थुकतायत कळणारच नाही. परिस्थिती हो, हसतायत का थुंकतायत तुम्हाला कळणारच नाही. ते त्यांचा कार्यक्रमच असतो तसा. काय रे प्रवीण काय तुला तुला समोरचा ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो. हे चालत राहणार. पण एक गोष्ट सांगतो की हसणं हे गरजेचं आहे. माझा मामा आहे त्याला एक लई मोठी बिमारी आहे. एकतर त्याची टँक फुल असते. कुठे गेला ना कुठल्याही वस्तूचा भाव तोडून सांगतो एकदम. त्याला ती सवय आहे. आता करणार काय तो त्याची सवय सोडू शकत नाही. तो मामा म्हणजे लय डेंजर आहे. तो कुठेही गेला ना कुठली वस्तू दिसली. आता हा कुठेतरी स्टोअर मध्ये घुसला मॉलमध्ये आणि मॉलमध्ये गेल्यानंतर याने खरेदी करायला सुरुवात केली. त्याला सुंदर एक असे बुट दिसले आणि एकदम खुश झाला. काय रे बुट कितीचे दिले समोरचे नाही. हा सर या ही जी बुट आहे ना यांची किंमत आहे ही यांची किंमत आहे 120 रुपये. 120 रुपये बुट 60 रुपये मध्ये देतो का? 60 रुपये मध्ये? अरे 60 रुपये मध्ये शक्य नाहीये. 60 रुपये मध्ये शक्य नाहीये. याला एक बिमारीच आहे. म्हणजे हे घेतल्यानंतर ना अर्धाच भाव सांगणार प्रत्येक गोष्टीचा. हे बघा 60 रुपये मध्ये नाही होणार. तुम्ही एक काम करा 80 रुपये द्या आणि हे बुट घेऊन जा. 80 रुपये द्या आणि बुट घेऊन जा. 80 रुपये 40 रुपये मध्ये देतो का? परत थोड्या वेळाने हे बघा तुम्ही हे बघा असं बोलू नका. तुमचं पण नाही माझं पण नाही. आता तुम्ही मगाशी बोलले होते ना 60 रुपये. तुम्ही 60 रुपये द्या आणि हे बुट घेऊन जा. 60 रुपये द्या आणि बुट घेऊन जा. 60 रुपये 60 रुपये मध्ये नाही 30 रुपये मध्ये देतो का? 30 रुपये अरे हे बघा यार तुम्हाला मी एवढा वेळ सांगतोय. तुम्ही हे बघा प्लीज असं करू नका. आता तुम्ही मगाशी बोलले होते ना 40 रुपये बोलले होते ना तुम्ही. किती बोलले होते? 40 ना. मग 40 बोलले होते ना. मग एक काम करा 40 मध्ये तुम्ही बुट घेऊन जा आणि बिंदास घेऊन जा. 40 मध्ये 40 मध्ये 20 रुपये मध्ये देतो का? त्या दुकानदाराचे सटाके. अरे काय तुम्हाला काय बराच वेळ झाला तुम्हाला सांगून तुम्हाला काय कळत नाही हो. तुम्हाला एवढं सांगायचं. अरे असं करू नका तुम्ही. हा 20 रुपये काय हा तुम्ही जास्त बोलू नका हो. तुम्ही एक काम करा हे ना एक जोडी फ्री मध्ये घेऊन जा. 2 जोडी देतो का? असा तो माझा मामा.